अतिघंटा लागवड हा विशेष कापूस प्रकल्प आपण आणि कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरच्या वतीने एकूण 1000 हेक्टर वरती हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे. एकूण 12 गावांमध्ये 142 शेतकऱ्यांच्या शेतावरती हा प्रकल्प राबवला जात आहे, म्हणजे अर्ध्या फुटावर. आणि जर तुमची जमीन मध्यम असेल तर 3 फूट बाय 1 फुटावरती जे सर्वसाधारण शेतकरी आता लावत आहेत. कोणाचं 1 फुटावरती असते, कोणाचं 1.25 फुटावरती असते, कोणाचं 1.5 फुटावरती असते, परंतु 3 फुटाचा अंतर मात्र आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आलेला आहे. तर तुम्ही या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा चांगल्या रीतीने मॅनेज करू शकता. यावर्षी किंवा मागच्या वर्षी कमी प्रमाणात होता, शेवटी आला, यावर्षी नव्हता, दिसला नाही तेवढा. काही या तंत्रज्ञानाबद्दलची माहिती आपण घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती घेत असताना असं जाणवते की आपल्याकडे यावर्षी कपाशीचं पीक पाहिजे तसं फायदेशीर आपल्याला जाणवलं नाही, कारण की अतिवृष्टीमुळं जमीन आपली पाणी धरून ठेवणारी आहे, त्याच्यामुळं वाढ झाडाची खुंटली आणि पर्यायानं पुढचं पीक जे आपण एकूणच मागायला आहे. परंतु यावर्षी जर आपण लक्षात घेतलं तर सर्वसाधारणपणे अशा स्वरूपाची परिस्थिती संबंध जिल्ह्यामध्ये आहे, कमी अधिक प्रमाणामध्ये. सुरुवातीला कपाशी प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टबद्दल बोलायचं खूप चांगला प्रोजेक्ट आहे. 3x1 आणि पुढच्या वर्षी निश्चितच 3x1 ला झाडाची संख्या वाढली आहे आणि झाडाची संख्या वाढल्यामुळे उत्पादनात इतकीच वाढ झालेली आहे. यावर्षी जवळपास माझी 81 कपाशी आहे, जवळपास 2 एकर. आजच्या स्थितीत एवढाही पाऊस झाला त्यावेळेस फुलं झाडा सगळ्याच्या अवस्थेत चिकचिक पाऊस होता आणि आमची जमीन आधीच खराब. तरीही सध्याच्या स्थितीत 2 एकरात म्हणजे जवळपास 80 मध्ये 6 क्विंटल कापूस निघालेला आहे आणि 6 ते 7 क्विंटल पुन्हा अपेक्षित आहे. खूप चांगला प्रोजेक्ट आहे. तर कदाचित 3x अर्ध्यावर केलं असतं तर आणखी याच्यात सुधारणा झाली यात मात्र शंका नाही. खूप चांगला प्रोजेक्ट आपल्या गावकऱ्यांना दिला, त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या माझ्या आभार.